मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या गाडीचं कॅबिन जास्त गरम होत आहे ना, तर तुम्ही 2-3 पर्याय ट्राय करू शकता. एक तर तुमच्या गाडीला आफ्टर मार्केट एसी बसू शकताय, त्याचा खर्च 40-50 हजार रुपये येतो. ते जर नाही झालं तर तुम्ही स्प्रिंकलर किंवा ते फॉगर बसू शकताय, त्याला 1-3 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. आणि जर तुम्हाला वाटतंय की हे दोन्ही पर्याय तुम्हाला नाही जमू शकत आहे, तर तिसरा अजून एक पर्याय असतो. जर तुमच्या गाडीचं कॅरेज म्हणजे वरती जर ओपन असेल तर त्याच्यावरती एखादी फायबरची शीट वगैरे टाकू शकताय किंवा पुट्टा त्याच्यावरती पॅक करू शकताय, जेणेकरून जे काही डायरेक्टली सूर्यप्रकाश तुमच्या गाडीच्या कॅबिन वरती येतो तर त्याच्यापासून वाचू शकताय. आणि तुम्ही या 3 गोष्टी आता मी तुम्हाला पुढे बघायला भेटतील त्या नक्की सांगतो. आफ्टर मार्केट एसी तुम्ही बीडीएमचे जे ब्लॉग पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्याने आफ्टर मार्केट एसी त्याच्या गाडीला बसवला आणि लक्झरी पिकअप बनवलेली आहे. फॉगर स्प्रिंकलरचं म्हणाल तर ते तुम्ही सोमनाथ भाऊंच्या ब्लॉग वरती नक्की बघू शकताय. त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये ते बसवलेलं आहे, तिथून पण ते तुम्ही आयडिया घेऊ शकताय. आणि तिसरं, नॉर्मली कोणती जरी पिकअप असेल तर त्याला ओपन कॅरेज येतं वरती कंटेनर नसल्यानंतर. मग त्याच्यावरती तुम्ही साधी शीट टाकू शकताय, पुट्टा टाकू शकताय, वरती ते पॅक करू शकताय, जेणेकरून तुम्हाला तिसरा पर्याय सुद्धा सोयीस्कर आहे. किंवा मग एखादा चांगला फॅन बसू शकताय, ज्याने कंटिन्युअसली तुमच्या गाडीमध्ये कूलिंग राहू शकतं. तर हे सगळे पर्याय आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटतंय की आतमध्ये कॅबिन गरम होते आणि एसी नाहीये, तर हे जे दिसतंय ना, हे ओपन करत चला, इथून भरपूर छान अशी हवा येते बरं का. तर आज लक्षात ठेवा की रात्री तुम्ही ते पॅक करत चला, जेणेकरून सेफ्टीच्या हिशोबाने त्याची पण काळजी घेत चाला. तर हे गाडीचे कॅबिन थंड करण्यासाठी पर्याय आहेत. नक्कीच तुम्ही कोणता ट्राय करताय ते कमेंट करून नक्की सांगा.